आता बघणार आहोत राज्यातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं थैमान। अकोला, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड, घरांचंही मोठं नुकसान। सांगलीच्या जत तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर। नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई मिळावी, नुकसानग्रस्तांची मागणी। सोलापूरच्या माढ्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस। वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाले, शेतीचंही प्रचंड नुकसान। वादळी वाऱ्याचा शेतीला तडाखा, शेतकरी हवालदिल। बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा कहर। मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, मोताळ्यात मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे मलकापूर जवळील टोल नाका सुद्धा पडला। वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा मलकापूर स्टेशनला फटका। पोलीस स्टेशनच्या इमारतीवरील पत्रे उडाले, पोलीस स्थानकातील क्राईम रेकॉर्ड सुद्धा भिजले। अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अचानकच झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। साताऱ्याच्या पाटणमधील ढेबेवाडीमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्याने 3 घरांचं नुकसान। नुकसानग्रस्तांकडून भरपाई देण्याची मागणी। पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला आज कोर्टात हजर करणार। विशाल अग्रवालच्या पोलीस कोठडीची मागणी। कोठडी मिळाल्यास विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालची सोबतच चौकशी होणार।